आता नाटकवाल्यांचा आणि कट्ट्याचा एक विशेष संबंध असतो आणि ते समीकरण आहेच. तर आम्ही काय करतो, हे खाण्यासाठी एक कट्टा इथे मागवतो. त्या कट्ट्यावरती आलेल्या दोन्ही कलाकारांनी बसावं आणि कट्ट्यावरती या भाताचा आनंद घ्यावा. मसाले भात तयार आहे, पुष्करजी तयार आहेत आणि अनिकेत सर तुम्ही तयार आहात. कट्टा तयार आहे, तुम्ही तिकडे या जरा बसा. पुष्कर सर आपण इकडे बसा, अनिकेत तुम्ही इकडे बसा. बघा तुम्ही दोघंही उत्तम कलाकार तर आहातच, पण पुष्कर सरांचं कसं आहे, ते अतरंगी आहेत, बहुरंगी आहेत आणि वेगवेगळ्या रंगांनी परिपूर्ण आहेत. म्हणजे ते एकच कलाकार असूनही अनेक गोष्टी करतात आणि तुम्ही एकपात्री हसवा फसू ह्या कार्यक्रमही किंवा हा प्रयोगही यशस्वी करून दाखवलाय. तर ह्यांना मसाले भात खाण्यात काही फार इंटरेस्ट नाहीये. हो, आता हा यांचं म्हणणं आहे की काय, आता ते म्हणणं असेल ते सांगतीलच. तुम्हाला हे एकेका पात्रांच्या पद्धतीने कन्व्हिन्स करायचं की अनिकेत अरे खा रे, हे खरे कलाकार. कट्ट्याचा कसा बरोबर वापर केला. काय म्हणजे सुगंध तर चांगला आहे, दिसतही चांगलं आहे, पण काय खावंसं वाटत नाही. अहो नाना पुंजे काय म्हणतोय हा. ऐका, मी अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की मी जेव्हा मसाले भात करतो की नाही, मसाले भात करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, भाताला जितकं महत्त्व द्यायचं नाही तर तुमच्या शरीरात ऊर्जा येणार कुठून, म्हणून मसाले भाताचं आवश्यक असतं. आपण जरा ड्रायफ्रुट्स वगैरे तरी टाकायचे, काजू वगैरे काही दिसत नाही मला. काजू होते माझ्याकडे, पण काजू जरा बाजूला गेले, त्याच्यामुळे इथे फक्त बेदाणे राहिलेले आहेत. टिपरे अरे बापरे, म्हणजे अरे पुष्कळ हिरोजीने केलेला मसाले भात आहे हा. हा खाण्यासाठी बापरे आयुष्य देवाने दिले, जणू काही हेच खाण्यासाठी दिले असं वाटतं रे बाबा. पण आधी तू बनवलेला खाल्लंय ना कोणी? हो. हा, सेफ आहे ना? दीप्ती प्रभावळकर. खाल्लं म्हणजे काय, किती लोकांनी खाल्लं मारिश आणि मारिश. हा खाल्ले, सगळ्यांनी खाल्लेलं आहे. फक्त ह्याच्या मी जेव्हा आफ्रिकेत असताना गेला होता ना, तेव्हा मी शहामृगाच्या अंड्याच्या टरफल्यामध्ये दिला होता. हा ज्ञानी हम सौदागर हैं, मुंबई में हमारे 14 के 14 घरों में हम मसाले भात खाते थे. सौदागर ठीक है, लेकिन काजूगर नहीं है इसमें. कृष्णराव एक शेवटची फरमाईश. सुद्धा बाळा, तुला आयुष्यात खूप काही जर कमवायचं असेल ना तर तुझ्या पोटात काहीतरी सकस जायला पाहिजे. काय सकस जायला पाहिजे. हा म्हणजे आताची जी आजूबाजूला चाललेलं सगळं बघितलेलं असं वाटतं की मला जर हा भात खायची परवानगी डॉक्टरांनी दिली असती ना, माझं आयुष्य आणखीन वाढलं असतं. एक फरमाईश परफॉर्मन्स पाहून वाढली आहे चिमणरावांची. नाही काऊने मला सांगितले बरं का, काऊने सांगितले की मसाले भात खायचा तर फक्त पाट्यावरती बसून, आणि तो पण आता पुढे राघू किंवा मोरूच्या लग्नात खायचा म्हणून सांगितलंय, किंवा महिनेच्या लग्नात खायचं, आत्ता नाही खायचं. लेकिन साला ये जो मसाले भात है, मसाले भात खाना पडेगा, इसको खा सकते हैं क्या? मसाला भात आहे, चम्मच से. खूपच छान, अप्रतिम, फार भारी. तुम्ही खा. आम्ही पण खाणार सर. आधी पहिले पहिले खायचं आणि You मग are the पुढे host. खायचं. वर्ल्ड क्लास. वा, एवढ्या छान गप्पांसाठी, एवढ्या अप्रतिम पदार्थासाठी आलेल्या पाहुण्यांना देऊया एक छानसं गिफ्ट हॅम्पर. त्याआधी घेऊन या, मग मी माहिती देतो. प्लीज घेऊन या. मंडळी, प्रत्येक चवीला चवीने खाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की पितांबरी रुचियाना फूड प्रोडक्ट्स आहेत सर्वोत्तम, आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना यांच्याकडनं यांना मिळतं आहे एक छानसं स्पेशल गिफ्ट हॅम्पर. अहो चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची. प्लीज घ्या. धन्यवाद, थँक्यू सर. चला सेटअप आउट करा. पहिला सेगमेंट अप्रतिम झाला, मसाले भात तुम्ही केला. दुसऱ्या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. काही वेळेला आपण पदार्थ करतो, ज्याला आजकाल आपण पदार्थ बनवला असं म्हणतो, पण काही वेळेला आपण बनवा बनवी करतो. म्हणजे ज्यांना पदार्थ येत नाही ती माणसं पदार्थ करतात आणि समोरच्याला म्हणतात तुला खायची अक्कल नाही, मी तो उत्तम केला होता. तर असं या सेगमेंटचं नाव आहे. तर या सेगमेंटमध्ये पदार्थ करणार आहे दस्तूर खुद्द अनिकेत विश्वासराव, ज्यांनी कधीच स्वयंपाक केलेला नाही, जे फक्त आईच्या हातच्या चवीचं कौतुक करतात आणि म्हणतात ती करते तर मी कशाला करू, पण आज त्यांना करावं लागेल. आणि पदार्थ आहे संक्रांतीच्या काळात आपण काय खातो? संक्रांतीच्या काळात काय तिळगुळ ना, तिळगुळाचे लाडू. अजून अगदी 2 दिवसावर संक्रांत आहे. एक ठराविक भाजी असते, तिला कुठली म्हणतात? भोगीची भाजी. भोगी भोगी. तर ती भाजी तुम्हाला करायची आहे सर. हे माझे भोग. तीच तुम्हाला करायची आहे भाजी. आणि तुम्हाला
मदत अजिबात करायची नाही. अरे काय बोलतोय हा? काय होईल ते? असं कसं होऊ शकेल? सर तेवढीच अट आहे आमची. कृपया सर, तुम्हाला भोगीची भाजी करायची आहे. बघा आपल्या कर्माची फळ आता. साधारण काय साहित्य लागतं याचा अंदाज आहे तुम्हाला का नाही? तसं साहित्य तर मला सांगता नाही येणार. हं. उंदिओ मध्ये जे जे लागतं त्या टाईपचं ते. ब्रिलियन. करेक्ट करेक्ट. गुजराती उंदिओ जो आपण खातो हा. साधारण त्या पद्धतीची आहे. फक्त ही आपली महाराष्ट्राची आहे, मराठमोळी आहे. लागणारं साहित्य आपण अनिकेत सरांना देऊया आणि बघूया कृती त्यांच्या हातनं काय होतीये. प्लीज घेऊन या. भोगीची भाजी करणार आहेत अनिकेत विश्वास. साहेब कुठे आहेत? लपून बसले. साहेब तुम्हाला वर यावं लागेल. पर्याय नाही. पर्याय नाही तुमच्याकडे काही पर्याय नाही. हे बघा, साहित्य समोर आहे. चला तुम्ही साहित्य सांगा, मी तुम्हाला अर्धी मदत करायचं प्रॉमिस करतो. हे केवढं काय आहे सगळं? हे काय आहे? केवढं आहे सगळं? हा म्हटलं गेवडा. ब- अरे हे हे चणे, भरा भरा. हे हरभरे आहेत. हरभरे, ऐला, बटाटा, टमाटा, वांगाटा, आपल्याला निर्माता दाखवतो ते गाजर, छान. वाल, प्रयोग रंगला नाही की प्रेक्षक काय होतात? बोर. पण हा एपिसोड बघताना प्रेक्षक बोर नाही होणार. नाही नाही ते म्हणजे आज हो बरं आहे. हा, हा. हो बरं ओलं आहे. खोबरं. हा ते काय? लव अंग, लव अंग. ते काय धणे, हा. कोथिंबीर, जिरं, काळी मिरी, गोडा मसाला, भाजलेले शेंगदाणे, दालचिनी, वेलची, खडा मसाला. खडा मसाला, गुळ पावडर, मिरी, मोहरी, मोहरी, तीळ. तीळ, मीठ. कमाल झालं. मसाल्यांकडे याही अंगाने पाहता येतं हे आज या जोडीने आपल्याला शिकवलं. चला कृती पहिल्यांदा काय करायची आहे? गॅस ऑन करायचं. गॅस ऑन करू. चला सर हे काम या वेळेला तुम्ही करा. पुष्कर सर. हो भांड तरी व्यवस्थित निवडलंय. हो फक्त एक तो मदत. फक्त आपल्याकडे बघतोय आता. त्याच्या डोळ्यात लिहिलंय आता. पुढे काय? मी एक मदत तुम्हाला केली हा. आहे. सांगू? मसाले भाजून, हे सगळे खडे मसाले भाजून याचा मसाला मी तयार केलाय. थँक्यू सो मच. आणि दुसरी मदत अशी केली आहे की तीळ, खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे याचं कूट मी तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला आता वापरायचं नाही, हे वापरायचे. बाकी कृती तुमची तुम्हाला करायची. तिकडे कढई तापलेली आहे. कढई तापले की नाही असं बघायचंय बघ. असा हात ठेवल्यावरती आपल्याला वरती कळतं अजून तापायची आहे. त्यामुळे मी जरा गॅस थोडा मोठा करतो. करा. पहिल्यांदा काय करूया सर? हरभरे घाला, नाही 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 हरभरे, बटाटे घाला. जिरे वगैरे एक मसाले टाकूय ना. अरे पण ते कशात टाकायचे? मग काय सगळंच मिक्स करायचं ना. एनिवे नाही पण कशात? त्या कढई डायरेक्ट टाकायचे असतात का? तेल. हा तेल. मला वाटलं ते बटर वगैरे मी विचारणार होतो की ते आहे का. बटर नाही, तेल टाक. तेल. भोगीच्या भाजीत बटर कशाला? असे सटर फटर काही घेऊ नये. किती लागणार आहे? आहे की बुवा? व्हेरी गुड क्वेश्चन. बस बस. बस बस बस. तेल तापल्यावर पहिल्यांदा काय? तेल आधी हे होऊन दे, मग त्याच्यात पहिली मोहरी तडतडायला पाहिजे, हा. मग जिरे टाक. शेवटचा स्वयंपाक कधी केला होता? लॉकडाऊन मध्ये वगैरे तरी केला? लॉकडाऊन मध्ये काय केलं होतं? ऑमलेट ब्रेड वगैरे. खरंच कधी काही प्रयत्न नाही केला? केला ना. प्रयत्न केला. आज तेच करतोय तू. नाही, हो मग ठीक आहे, मग आपण मोहरी घेऊया. पहिल्यांदा फोडणी. जिरं टाकावं लागतं मोहरी नंतर. तरी हे टाकूया तू. काळी मिरी. खडा मसाला बनवलाय पण हा जो असतो ना त्याला हा. जास्त तोड नाही. म्हणजे प्रोग्रॅम्ड साऊंड आणि अकुस्टिक साऊंड. अकुस्टिक. अकुस्टिक. लवंग. चला. बरं अनिकेत सर, फोडणीमध्ये जे जे टाकले ते जळणार नाही ही जबाबदारी तुमचीच आहे बरं का. हो. त्यामुळे चमचा घेऊन त्यांना थोडस तरी ढवळत राहा. हरभरे, पावटे, बटाटा, वरं, गाजर. टोमॅटो शिजायला फार वेळ लागेल म्हणून सगळ्यात शेवटी टाकायचं. काय बोलला? ऐकलं नाही मी. टोमॅटो शिजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे ते सगळ्यात शेवटी टाकलं तरी चालतं. हो. आता जरा ते ढवळून घ्यायचं हा. अनिकेत सर आपल्याला. सगळं एकत्र करा, एक जिन्नस करा. भोगीच्या भाजीचा डोंगर. आलिया भोगीसी. चालू आहे. ढवळाढवळ चालू आहे. मराठी भाषेत, भाजी. भाजीत.
खरं तर मला असं कुणाच्या ढवळाढवळ करायला आवडत नाही, पण ठीक आहे. करावीच लागते रे. एक काही जिन्नस वेळेला ती होण्यासाठी. अनिवार्य आहे. मला वाटतं बऱ्यापैकी झालंय ना. नाही 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 आता just सुरुवात झाली. अरे नाही रे, ढवळून रे. हा. तरी सुद्धा. अशी भाजी एवढं मला कळतं. ऐक आता जस्ट सुरू झालीये म्हणे, बऱ्यापैकी कुठे झालंय. आता हा आपण तो गरम मसाला भरडून घेतला होता तो टाकूया. अजून टाक. आता हे तिळाचं आणि दाण्याचं कूट हे पण घालूया सर. बस 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 बस. मला असं वाटतंय की 11वी-12वीचे उन्हाळ पोरं असतात ना 3, हा. एकाला काय करायचंय हे माहित नाही, दुसऱ्याला त्याच्यासाठी काय लागतं हे माहित नाही, तिच्याला ते कसं करायचं हे माहित नाही. असे 3 जण जमून. आणि की दादा तू शांत का झालास? कुकिंग ओके. इज ऑल्सो टाईप ऑफ मेडिटेशन. मेडिटेशन. कुकिंग इज अ मेडिटेशन. खरंच. मीठ किती घालायचं? चवीनुसार. दिसतीये छान पण ही जर आपण जर अशा तव्यावर केली आणि अशी गेली तर थोड्या वेळाने पावभाजी म्हणून पण विकू शकतो आपण. भोगीची पावभाजी. मला वाटतं बऱ्यापैकी झालंय. हो. नाही रे आता जस्ट सुरू झालंय. पण हे दरवळ चांगला येतोय असं काय करतो? हो चांगलं आहे. याचं कारण तुला सांगू का? हा. मसाले छान निवडलेत तुम्ही. हो. पाणी टाकायची गरज आहे? हो अर्थातच. नाही तर भाजी शिजणार कशी? बघा किती लागणार. त्याच्यावरती झाकण पण ठेवलं पाहिजे ना आपल्याला. वाफेवरती शिजली पाहिजे भाजी. मग आपण एक काम करू, झाकण ठेवून बोलत राहू. चुकांवरती पांघरुण आणि होत असलेल्या भाजीवरती झाकण असं आपण ठेवूया. वा. धीमी आच पे. काय वाटतं कशी होईल मित्राने केलेली भाजी? अरे अप्रतिम होईल. है ना? प्रश्नच नाही. काय ह्याला परिसर स्पर्श म्हणतात. कोणाला? ह्याने जे जे काय काय केलंय त्याला परिसर स्पर्श म्हणतात. जे काहीच नव्हतं त्याचं त्याने आता एक उत्तम पदार्थ बनवायला घेतलाय. बहारदार होईल. कसा होता पहिला अनुभव? खूपच छान. आणि इन्ग्रेडियंट सगळे एकत्र करणं म्हणजे स्वयंपाक करणं किंवा जेवण बनवणं नाही. ते त्यासाठी प्रमाण महत्वाचं. आणि त्याने आता जे जीव ओतून मनापासून प्रेमाने हे सगळं करण्याचा प्रयत्न मी केला. बघत असं उगाच नसतो, मी डोळ्याने त्याला सांगत होतो हे नीट हो, नीट हो. चला, भोगीची भाजी तयार आहे. वाफेवरनच कळतंय. झाकण काढून जरा बघा, अंदाज घ्या सर. क्या बात है. वा. रटरटतीये. मस्त सर. नाही म्हणता म्हणता केली हो तुम्ही. 2 दिवसावरती संक्रांत आहे, घराघरामध्ये ही भाजी होते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे तर आहेच आहे. पण या भाजीला आपण आता ही एका छानशा भांड्यामध्ये काढूया. अनिकेत सर, तुमच्यासाठी आमच्याकडे एक सरप्राईज पण आहे. सरप्राईज आता हे झालं ना, आता केवढं मोठं नाही सरप्राईज. नाही नाही, हे बघा ना तुम्ही. हो. आता काय सांगाल? क्या बात आहे. तुम्हाला तीळ आवडतात ना, म्हणून आम्ही छान तीळ लावलेली भाकरी सुद्धा तयार ठेवली. वा. बघा किती मजा आहे. पटकन लिहून घ्या संक्रांतीच्या भोगीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. भोगीची भाजी. साहित्य: शेंगदाणे, तीळ, खोबरं, मोहरी, जिरे, खडे मसाले, पापडी, वाफवलेले हरभरे, पावटे, बटाटा, वांगी, बोरे, गाजर, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर. कृती: शेंगदाणे, तीळ आणि खोबरं हलकं भाजून घ्या आणि जाडसर वाटून भरड तयार करा. खडे मसाले भाजून बारीक वाटा. कढईत तेल गरम करून मोहरी व जिरे तडतडू द्या. त्यात खडे मसाले घाला. आता पापडी, हरभरे, पावटे, बटाटा, वांगी, बोरे, गाजर आणि टोमॅटो घालून काही मिनिटं परता. तयार केलेला गरम मसाला घालून परता. मग शेंगदाणा, तीळ, खोबऱ्याची भरड घाला. मीठ आणि पाणी घालून सर्व एकत्र करून घ्या. झाकण लावून भाजी मऊ होईपर्यंत शिजू द्या. भोगीची भाजी गरमागरम भाकरी सोबत सर्व्ह करा.